दाखव. डबा टाकून ठेव. कल्याण पाक जाळ्यात घेऊन दिलो आपण. ह्याच्यात जवळजवळ 7 एकाचा निस्त्याग झाला. एकाच जाळीत एकाचं निसतंय. एका माणसाचा निस्त्याग. हे सोडवण्याचं म्हणजे स्किल आहे. कसे आहेत मित्रांनो, मजेत ना असेल नंतर पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या मालवणी लाईफ या युट्यूब चॅनलमध्ये. बरेच दिवसाने व्लॉग येतो आहे. जवळजवळ 5-7 दिवसाचा गॅप पडला, म्हणजे काही कारणानिमित्त बिझी होतो. त्या अगोदर तुम्ही इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ बघितले. इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ नंतर आपण एकच यावर्षी गणपतीचा व्हिडिओ बनवला, म्हणजे मागी गणेशोत्सवाचा. आता थोडं एंटरटेनमेंटकडे वळूया. आज खेकडे पकडण्याची आणखीन एक वेगळी पद्धत दाखवण्याचा प्रयत्न करणार आहोत. पुन्हा एकदा सचिन साळकर बरोबर आपण आजचा हा व्हिडिओ बनवणार आहोत. मित्रांनो, ह्या सगळ्या पद्धती खेकडे पकडण्याच्या दाखवण्याची आमचं एवढंच इंटेन्शन असतं की तुम्ही देखील गावाला आल्यानंतर तुमच्याकडे जर खाजण जमीन असेल, बाजूला खाडी असेल, तर अशा प्रकारे तुम्ही खेकडे इझिली पकडू शकता. आणि त्याचीच एक नवीन पद्धत आज मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवणार आहे. नक्कीच तुम्हाला हा व्हिडिओ आवडेल. आणि हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर या व्हिडिओला नक्की लाईक करा. पुन्हा आजच्या व्हिडिओमध्ये तीच जागा, तीच पायवाट, तीच लोक, तीच खाडी, पण खेकडे पकडण्याची पद्धत टोटली वेगळी. समोर सचिन उभा आहे आणि बऱ्याच वेळा माझी वाट बघतोय, कारण त्याचा व्यवसाय खेकडे पकडण्याचा आहे. तर त्याला लेट झालं तर खेकडे कमी मिळतील. फटाफट आलं. सो सचिन साळकर सृष्टीज व्लॉग हे त्यांचं यूट्यूब चॅनल आहे. आज आपण एक वेगळी अनोखी पद्धत बघतोय. गेल्या वेळेला आपण वेस्टेज जाळ्यापासून जाळं पाण्यात टाकून कसे पकडतो हा ते बघितलेलं. आज काय टेक्निक आहे? हे पण तसंच आहे, वेस्टेज जाळच आहे. अच्छा. पण जिथे आपण पगोली टाकू शकत नाही किंवा ते जाळं वेस्टेज टाकू शकत नाही, अच्छा, अशा ठिकाणी आपण ते जाऊन लावायचं. अच्छा, जाळं लावायचं. तिथे जाऊन लावायचं. आजही आपल्याला अशा प्रकारच्या वेस्टेज जाळीची गरज आहे. पण या जाळ्याचा मारा किती काय ठेवायचा काय? हा जाळ्याचा मारा आहे ना, थोडा मोठा घ्यायचा. अच्छा, मारा म्हणजे हा जाळ्याचा चौकोन 3 इंची आहे. अच्छा. आणि गेल्या वेळेला आपण किती घेतलेला? छोटा घेतलेला. हा ओके, हे 1.5 इंचाचं छोट्या माऱ्याचं जाळं घेतलेलं. छोट्या माऱ्याचं. आज हे मोठ्या माऱ्याचं आहे. ह्याच्यात कसं माहिती, गेली ना एकदा की पटकन अटकते. अच्छा. त्याच्यात त्या दिवशी आपण जो अनुभव घेतला ना, ते आपल्याला कमी भेटले. ओके, भेटले पाहिजे होते. तर ह्याच्यात चांगले भेटतात. मी तसा व्हिडिओ केलेला आहे, तुझ्या चॅनलवर देखील आहे. बनवलेला सृष्टीज व्लॉग या चॅनलवर देखील व्हिडिओ आहे. पण एक बनवूया. नक्कीच. चल, नवीन टेक्निक आपण लोकांपर्यंत पोहोचू. हो हो हो. चला चला. आपली नेहमीची बोट पकडा. चल शाबाश. पकडलं का टेन्शनच नसतं. चला बसा. आपण तसा टायमावर आलोय. ओके. सकाळी तेवढा पण उशीर नाही झाला. पण आता ही जी पद्धत आहे ही ह्याला भरती ओटीची गरज लागते. कारण हे आपल्याला जिथे वरती, म्हणजे हा जो पेस आहे, अच्छा, जमिनीवरती लावायचे आहेत ते. ओके. जेणेकरून जिथे आपण हुडी घेऊन जाऊ शकत नाही, ओके, अशा ठिकाणी लावायचे. पण चालत जाऊ शकतो अशा ठिकाणी लावायचे. ओके. कारण काय होतंय, जेव्हा भरतीला वरती येतात ना, तेव्हा ते खायला येतात तिथे. ओके. पाणी सुकलं की ते खाली. म्हणजे हे आता बाजूची जसे हे आता लँड दिसते, पाणी भरल्यानंतर त्याच्यावर पाणी येणार. बरोबर. आणि तिकडेच ती कुर्ली वर चढणार. आता इथे कसं होत आहे, तेवढी भरती सुकती होत नाही. ओके. आपल्याला आता त्या प्रमाणात जी जागा भेटेल तशाच ठिकाणी लावूया. ओके, बरोबर ना. कारण असे वरती लावले तरी भेटतात. अच्छा. पण आता तेवढं पण भरती येत नाही आणि तेवढी पण सुकती होत नाही. चलेगा. चलो मित्रांनो, अजून पाणी चढायला सुरुवात नाही झाली, कारण का बरीचशी लँड बघा वर आहे. पण जिथे पाणी पहिलं चढेल तिथे आपल्याला लावायचे. बरोबर ना? हो. आता लावून ठेवूया, कारण आता आपल्याला तेवढा वेळ जाणार ते लावेपर्यंत. हा, ठीक आहे. जी लँड आहे जिथे पाणी पटकन चढणार भरतीचं, तिथे आपण हे फटाफट नेट लावून घेऊया. नवीन पण आहे आपल्याला. तर आपण पगोलीला जसं मास बांधतो तसंच मास बांधायचं. ह्या रशीला बांधून घ्यायचं. ओके. आणि नंतर परत पुढची प्रोसिजर दाखवतो. तर आता आपण या लँडवर आलेलो आहोत. छोटंसं बेट आहे, या खाजणातलं बेटच आहे ना हे. त्या बेटावर पण पाणी येतं भरतील. पाणी येतं.
घाणेरडा वास येतो रे भरपूर. नाही ते काल ठेवलं ना होडीत ते तशीच राहिली. जरा कुर्ली बघ कसली येणार, ते बांधायच्या लायकीच नाही राहिलं. गेला दळ गेला त्याचा. दळ नाही गेलाय, दळ खूप आहे त्याला, बांधून राहणार नाही ते दाखवत. हे बांबू शार्क आहे ना. हा हे त्याच्यावर ठेवू नको, मी बसणार आहे. बसणार आहे ना. सगळं माझ्या अंगाला घाण असेल. ते चांगलं आहे, आत्ताच जायचं नाही. ओके 2 लावायचे ना आपल्याला. आता हे दुसरं. मी आता मागेच बसेन इथे. त्याला बांधून नाही, त्यांना नाही लागणार. आता प्लास्टिक टाकलंय ना. ओके ही पहिली प्रोसेस झाली. ही पहिली प्रोसेस झाली. डबा घेऊया राहिलं ठेवूया. चला तर इथे हा संपूर्ण दलदल आणि चिखलचा भाग आहे. आज पूर्ण माखणार आहोत वाटतं आपण. मी आधीच सांगितलं ना, आज कपडे चांगले घालून येऊ नको. इथे नाही गेलं तर ते होणार पण नाही. बरं याच्यावर पाय टाकताना पण ते हळू टाकायचं. काल तुला लागलेलं ना पायाला. पाऊस घातला, हीच काठी लागलेली, जखम झाली आहे भरपूर. ओके चालायला होत नाही म्हणून ते. आता हा व्हिडिओ 2 दिवसा अगोदरच आला असता. हो 2-3 दिवसा अगोदर. आईला चिखलात आहे ना, त्याने मी चप्पल काढले. ह्या जागेत आपण पगोले टाकू शकत नाही. इथे आता पाणी किती आहे आजूबाजूला. इथे आता थोडं भरतीच येणार, थोडंसं पाणी अजून, पण 1-1.5 फूट पर. हा जास्त नाही, एवढे येईल आलं तर. ओके पण ते जास्त नाही येणार. मी आता तिथे लावून घेतो, एक काठी काढतो. चालेल. ते मास आहे ना, आता मी काठी काढली, त्याला अशी बांधून घेऊया. ओके मी पण ही पहिल्यांदाच पद्धत बघतोय. बांधून घेतली. आता ते आपल्याला लावायचं आहे. हे जाळं थोडंसं हे करून घेऊया. सुट्या काठी आहेत ना. इथे आपण पगोली टाकू शकत नाही, बरोबर ना. आपली होडी येऊ शकत नाही, काय नाही. तर इथे आपल्याला हा पर्याय करायचा आहे. जाळं आहे ना, असं पूर्ण पसरायचं, आजूबाजूला पसरवायचं. आजूबाजूला. आता त्याची मी एक अशी चादर तयार करून घेतली खाली. अंतरून घालतात ना. ओके जसं अंतरून घालतात ना, तसं मी हे करून घेतलं. तिला अंतरून घातलं कुर्लीसाठी. कुर्लीसाठी. आणि ही काठी आहे, ती बरोबर मध्ये तशी पुरायची. ते हे खाली गेलं पाहिजे. आपलं जे मास आहे ते खाली गेलं पाहिजे, पाण्यात गेलं पाहिजे, जेणेकरून त्याला वास गेला पाहिजे. अच्छा बरोबर ना. आणि ते जाळं आहे ते पूर्ण असं साईडने त्या मासावरती टाकून ठेवायचं असं. जबरदस्त. म्हणजे जेणेकरून खायला आली तिथेपर्यंत येणार, म्हणजे इथून ती अडकतच येणार. ओके मग ते अडकूनच राहणार. बरोबर. तर ह्याला बोलायला वेळ द्यावा लागणार. हा थोडासा वेळ द्यावा लागतो. अच्छा पगोल्यांसारखं नाही की 20-20 मिनिटांनी काढलं आणि थोडा वेळ द्यावा लागेल. जर भरती आली ना तर आपल्याला कमी वेळ द्यावा लागणार. ओके म्हणजे सुकतीपासून भरतीपर्यंत, म्हणजे जेव्हा भरती चालू होते तेव्हा आपल्याला हे मग एक अर्ध्या टाकून ठेवायचं मिनिटात ते होईल. ओके आपल्याला एक निशाणी. ओके जेणेकरून पाणी जर आलं तर हे ऑटोमॅटिक असं वर येणार, फ्लोट. ओके तर इथे हे आपलं पहिलं लावलेलं आहे. तर आता दुसऱ्या जागेत आपण लावूया आणि फटाफट 7 जळी लावायची आहेत ना. 7 लावायचे आपण. फटाफट 7 जळी लावून घ्या. 2 लावूया. ओके आणि मग पुढे जाऊया. कुठेतरी 2 लावूया. चला आता दुसरी जागा ना.
सध्या आता कुर्ल्यांचा रेट काय चालू आहे? सध्या 350 जागेवरचा. म्हणजे तुझ्या घराकडचा रेट? माझ्या घराकडे म्हणजे कसं विषय माहिती त्यांना मोठीच पाहिजे, म्हणजे जी ह्याच्यावरची आहे आपली 200 ग्रॅमच्या वरची, ओके, ती 350 ने देतो. आणि खाणारे असतात ना त्यांना मिक्स देतो मी, लहान मोठे, अच्छा, एक 6-7 क्वांटिटीची, ओके, ती 300 रुपये. कारण प्रत्येक जणांना खाणाऱ्याला ते परवडलंच नाही ना. बरोबर. आणि ते मग हॉटेलला मोठी जाते. हॉटेलला मोठी जाते. तर सचिन, हा बाजूला आहे तो पण चॅनल आहे, म्हणजे कालवासारखा आहे, पाणी आहे बाजूला. हा, पाणी आहे बाजूला. तिथे नाही ना म्हटलं तरी कमरेभर पाणी असेल, हो, पण आपली बोट जाणार नाही तिथे. नाही नाही, हे झाड आहेत ना, हा, तर त्याच्या किनाऱ्याला आपण हे सगळं लावतोय. हो. आपण वरती पण लावायचे आहेत, म्हणजे अशा ठिकाणी आहे ना तिथे पण तिथे पण लावायचे. इथे आपण आता लावूया, कारण इथे कधी येत नाही मी बोट घेऊन पकडायला, म्हणून ते लावूया. ओके, ही नवीन जागा आहे. नवीन जागा काठीला बांधतो. काठीला बांधून घेऊया. घुसवून ठेवलं. ठेवली बरोबर. तर हे असं करून टाकून ठेवायचं. ते जमिनीला डसलं पाहिजे बरोबर, जाळं. थोडंसं असं करून पण ठेवतो मी. चला, हे 2 नंबरचं झालं. आता फटाफट आपण सगळीच जाळी दाखवत बसूया, नको, फटाफट लावत घेऊया, त्याला ना तर वेळ जाईल. तर मित्रांनो, या सगळ्या कांदळवनात फिरत असताना बऱ्याच गोष्टी अनुभवायला मिळतात, वेगवेगळे प्रजातीचे पक्षी बघायला मिळतात. आणि हे जे कांदळवनात जेव्हा फिरतो तेव्हा कांदळवनाच्या वेगवेगळ्या प्रजाती आहेत, जसं की आपल्याकडे तिवर आहे, तर ते सर्वात जास्त ऑक्सिजन प्रोड्यूस करणारं झाड आहे. सो एक चांगलं पॉझिटिव्ह एनर्जी पण इथे आल्यानंतर मिळते. सो हा खरंच एक वेगळा एक्सपिरियन्स असतो दरवेळेला. बघूया, आता आपली जाळी अजून मारायची आहेत 3-4. ती मारून झाल्यानंतर मग आपण पुढे वळूया आणि जरा वेट करणार आहोत, आणि वेट करून मग आपण खेकडे किती मिळालेत ते बघायला जाणार आहोत. चला, हे 2 झाले की आपले 7 होतील, आणि मग थोडा वेट करूया. तरी किती वेळ बघावं लागेल? 1-1.5 तास? हो, पाणी येऊन दे ना थोडंसं. 1-1.5 तास आपल्याला थांबावं. पाणी चाललं ना की नंतर हे बघू. ओके, पाण्याच्या प्रवाहाच्या वासावर येणार. तो वास येणार. ओके, तर आपण पहिल्या इथे आलो आहोत. ओढतंय ना? हा, ओढतंय तुझं, हलतं अजून येतं. वरनं तर आम्हाला दिसत होतं हलतंय, अजूनही हलतंय. एवढी वाटून पण हो. बाहेरून आहे. नुकतीच हे होती हो. अरे साईज पण चांगली आहे रे. पण चांगली आहे, नुकतीच येत होती. आयसवर सोडल्यानंतर ताबा आपला नुकताच बांधवलंय ना आईस. ना 1 नंबर साईज आहे रे, चांगली आहे. पटकरून पडली. जाळा कोरम आहे ना आपला. हा हा, टाकून ठेवूया. टाकून. चला, 2 नंबर. डबो घेतला ना? हा, कैसून रे?
रुपतं माझं हयच हे बघ रुपले ठेपलं रुपली. किती लांब टाकले रे. नेल्यानं ओढून हे बघ काय आकडी नाही आणली. नाही एकच होती. दुसरी आहे. अरे मोठी आहे. गुरफटली आहे. एक गेली एक आहे. ही मगाशी आहे ना. ही मगाची चांगली साईज आहे. हे आता असेच ठेवून देणार तू संध्याकाळी येणार नाही. किती फाटतंय तरी कोरम आहे. डॅमेज होऊ शकते. बाकी काय जबरदस्त आहे. मस्त आहे ना साईज. चांगली साईज. थांब याला शिस्तीत करतो. घे जरा हातीत. हे का मित्रांनो 2 जाळ्यात 2 मिळाले ना आपल्याला. ते पुढे अजून एक वाढले. 2 तर भेटले. टाक देवी पकड. ते काय ना सक्सेस. येस 3 मिळाले असते. 3 मिळाले. ते एक गेली पण ती येणार थोड्या वेळाने. 100% येणार ती. आहे त्याचे जाळं लावलेस. खालून असेल तर कळणार पण नाही ना. नाही इकडे नाही रे. आहे छोटी आहे. ती नको घेऊया. दाखव केवढी. व्यवस्थित आहे रे. अगदीच काही छोटी नाही. रश्याची आहे. घेऊया. अगदीच छोटी असेल तर नको सांगितलंस. रश्याची आहे ना. चलीला काढून घे फटाफट. दाखव साईज. अजून मला लावायची आहे बऱ्यापैकी. ह्याच्यातनं त्रास एकच आहे. काट्यातनं चालायचा हा त्रास एकच. आपण 3 हे बघितले. तिघांमध्ये 3 मिळाले. अजून आपले किती आहेत. अजून 3-4 असतील ना. माझे आता अडकलेले बूट काढले. चिखलाने मातलेत. थांबरे आलो. 11 वाजता आम्ही आलेलो. आता वाजले दुपारचे 2:30. असं पाय अडकतो. लयच काट्यात रे. चल तू पुढे. तुझ्या चपल्याने चिखल उडवू नकोस फक्त माझं. इतक्या कर. लाकडावर पाहिजे तिथे. तेव्हा इकडेच घुसली का तुझ्या.
पुन्हा चप्पल अडकली, पुन्हा काढून टाकली. व्हिडिओसाठी लागणारी मेहनत. ऍक्च्युली लोक म्हणतात रे काय पकडलं असतं का, आता इतके पकडतात नाही इतके पकडतात. आरामात आरामात. असं का वेगळं ते बघ दिसता. गाळा घालते थोडं 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 थोडं. दोन आहेत दोन. काम 25 झाले मध्ये. 25. अरे एक नंबर साईज. हात घालायला भीती वाटत. दोन्ही बाजूला कसले आहेत बघ. कडक कडक साईज. सोडायचं म्हणजे टेन्शन मोठं. पटले बिग साईज आहे रे. बघा आहे लाकडी. आता दोन्ही पण आतमध्ये आहेत. आता काय नाही कानावर नाही कुठे. ते सोडायचं जरा झंझट मारी आहे. नाही एक नंबर साईज आहे. एक नंबर ना. कडक कडक. सोडायची लय झंझट. ठीक आहे. सोडवताना पण जर डेका तुटला तर रेट नाही मिळणार. हे ज्यांना खायचे आहे त्यांना ही टेक्निक चांगली. हा चांगली मोडून घ्यायचे डायरेक्ट. सोडवताना काय होतं हे झाडं खराब होऊन जातं परत. चला चला दाखव पुन्हा. एक नंबर साईज. मोठी साईज आहे ना. भारी. दोन दाखव. डबा टाकून ठेवायचा खाणार नाही. आता मारामाऱ्या करतात ना. चल आता अजून एक पुढे आहे ना. अजून एक आहे पुढे. आम दमायला झालं रे. अजून आपले आहेत. अजून आहेत ना. अजून किती 1 2 3 उचलायचे आहेत. जे पहिले टाकले ते अजून तिकडे वेळ आहे. हा तिकडे जायचंच आहे आपल्याला अजून. का आलं रे. नाही आहे. नाही चलिये. चला तिथे नाही. आता पुन्हा बोटीकडे. आता शेवटची ना. शेवटचे 2 राहिले. 2 शेवटचे 2. मगाशी आपण कुठे बोट लावलेली. आता बोट आपण इकडे लावली ना. हा आता इकडे आणली बोट. मगाशी बोट कुठे लावलेली तिथे. समोर येत होतो ना आपण. आहे आहे. दोन दोन्ही गुरफटले. 3 होत तसे. घे वर घे वर घे. अडकली. लागली तशी. ही मोठी आहे. याच्यात 3 होते. तिसरी कुठे. काय छोटी आहे ती. खाल्याली ती का ते कुरल्याने. डायरेक्ट फाडूनच टाकतो. पर्याय नाही ना ते. ओके. चांगली साईज आहे रे. चांगली साईज आहे ना. हे पण चांगली आहे. तुमचं काय करू तेच बघ.
हा रे बरी सुटली छोटी आहे पण ठीक आहे पण रशियाची साईज आहे. मला तिला त्याचा फायदा पुन्हा गुरफटली. कल्याण पाक खाली रस्सी सोडणार नाही. डेंगू आला आता लास्ट डबा उचलण्यासारखं वाटतं. हा जड झाल्यासारखं वाटतं. ते हलत नव्हते आता मोठे होते ते काय नाही. गावच्या मार्गात हाती आता तुझी अशी नाही लहान आहे. 10% बॅटरी राहिली. 2 आहेत लहानच आहे. दोन्ही लहान आहेत. 3 ही मोठी कुर्ले डबा उघड 1 2 3 4 5 6 7 7 नग आहेत. ही पहिली वाली टाकलेली ना. ते पहिली वाली टाकलेले हो दिसले. याच्यात 2 आणि बघ हे बोटीत नेऊनच सोड. हाती जवळ माझ्या हा ती एक मोठी आहे रे आता जवळ. ही खालची पण मोठी आहे साधारण. 7 आहेत 7 टोटल. होडीतच नाही होडीत नाही असंच टाक आतमध्ये. चलो आता आम्ही आलो आहोत किनाऱ्यावर आणि हे नेट वर घेऊन आलो कारण का आता हे किनाऱ्यावर आल्याशिवाय पर्याय नाही ह्याला. त्याला सगळं फाडूनच काढलं पाहिजे. कोयत्याने कापूनच काढणार. हो तसंच करी फाडतात ते फाडी. अरे टोटल 7 आहेत ना ह्याच्यात. हो लहान मोठे आहेत ना. अशी साईज रशावाल्यांना बरे ही घेऊया नको. ती छोटी एकदम छोटी नको. हे 2 छोटे 2 छोटे मोठी घे. ही चालेल. पाटील पडत माझ्या. ही पण चालेल ना. हे चांगली आता 3री काढली ना आपण. खाली आहे तुझे पाय देणार असतात. जरा ओढशील काय हे ओढू हळू अशी धरल्यानंतर सोडशील ना. रशी धरली आहे. वा ही 3री ना. ही मोठी साईज आहे ना.
चौथी. जबरदस्त आहे. चांगले शिया मिळायला पाहिजे. परत जाऊ नको खाली. परत पडाक जाऊ नको तरी आधीच सोडव कंटाळा येईल भूक लागली. हो वाजले आता तर जवळजवळ 3:45. आलेलो आम्ही 11 वाजता. चला भरपूर आता या छोट्या सोडवतो आणि सोडून देतो. तर मित्रांनो अगदी साध्या सोप्या पद्धतीने जे वेस्टेज नेट आहे त्या नेटपासून खेकडे कसे पकडले जातात त्याचा आज आपण व्हिडिओ पाहिला. तुम्ही देखील गावाला आल्यानंतर ह्या ज्या गोष्टी आहेत त्या नक्की ट्राय करा. सर्वप्रथम सृष्टीश व्लॉगसाठी बिग थम्स अप. त्याचे व्हिडिओ देखील बघा. खेकड्याचे बरेच व्हिडिओ फिशिंगचे बरेच व्हिडिओ त्याच्या चॅनलवर असतात. आता लवकरच अंगणेवाडीची जत्रा येणार आहे. आज जवळजवळ आय थिंक 17 तारीख आहे आणि येत्या 22 फेब्रुवारीला अंगणेवाडीची देखील जत्रा आहे. तर त्याचे देखील व्हिडिओ टाकण्याचा प्रयत्न करेन. ते व्हिडिओ जरा लेट होते ते त्याबद्दल थोडी माफी असावी. नक्कीच लवकरात लवकर चांगले इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ येतील. नक्कीच तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर या व्हिडिओला नक्की लाईक करा. तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बाजूची ती बेल आयकॉन नक्की दाबा जेणेकरून आपल्या सर्व नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वप्रथम तुम्हाला मिळतील. अशा छान छान व्हिडिओ मी तुमच्यासाठी नक्कीच घेऊन येईन. तोपर्यंत बाय बाय. देव बरे करो.